ठाकरेंकडे 2 मर्सिडीजवर 1 पद. नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप. गोऱ्हेंच्या टीकेवर राऊत भडकले. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. ऐकलं? दिल्लीत रंगलेल्या साहित्यिकांच्या मेळ्यात नीलम गोऱ्हेंनी थेट ठाकरेंच्या कार्यशैलीवरच टीका केली. 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद असा खळबळजनक आरोप गोऱ्हेंनी केलाय. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली. गोऱ्हेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. ठाकरेंनी मात्र गयगुजरे लोकांवर प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगत गोऱ्हेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. तर राऊतांनी मात्र गोऱ्हेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ रे, हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, त्याच्याच राहू. त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी. यावर आमदारकी आणि उपसभापती पदासाठी राऊतच मध्यस्थी असायचे, त्यामुळे काही देवाणघेवाण केली की नाही हे राऊतांनाच माहीत, असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हेंनी दिलंय. माझ्या प्रत्येक तिकिटाच्या वेळेला उद्धव साहेबांनी जेव्हा तिकीट दिलं त्याच्या आधी बाळासाहेबांनी दिलं, पण त्या कामाच्या मध्ये संजय राऊतांच्या मान्यतेनेच तिकीट दिलं होतं. त्यामुळे मी कुठलं देवाणघेवाण केली नाही त्याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या माहितीच्या आधाराने ते बोललेले आहे. मर्सिडीज कोणी दिल्या आणि काय दिल्या ते संजय राऊतांनाही माहिती आहे. त्या विषयाला पलाटणी द्यायची आहे म्हणून ते असं बोलतात. गोऱ्हेंच्या वक्तव्यामुळे साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्यानं सरहद संस्थेचे संजय नहार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालं ते, पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत यांचा आता फोन आला, त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर तर ते योग्य नाही आहे, आणि मलाही तसं वाटतं की ते योग्य नाहीच. मराठीच्या उन्नतीसाठी चर्चा होण्याऐवजी साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्याचं चित्र आहे. त्यामुळे या रंगलेल्या राजकीय आखाड्यावरून महत्वाची चर्चा पुन्हा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाकडे वळणार का, याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.